11 वाजले होते. मी माझ्या पतीची वाट पाहत होते. सकाळी आमचं थोडंसं भांडण झालं होतं आणि यामुळे ते माझ्यावर खूप रागावले होते. भांडणाचं कारण काही खास नव्हतं, पण माणसाचा स्वाभिमान आणि अहंकार तर असतोच. मी त्यांना एक चुकीचा शब्द बोलले होते, ज्यामुळे त्यांना माझ्यावर राग आला होता. आता रात्रीचे 11 वाजले होते, पण ते अजूनही घरी आले नव्हते. मला वाटत होतं, कदाचित त्यांचा राग थंड होईल आणि आम्ही दोघं पुन्हा एकत्र हसत-खेळत राहू. पण जेव्हा ते घरी आले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच झालं नाही. आम्ही दोघं एकाच पलंगावर झोपायचो, पण त्या रात्री माझ्या पतीने माझ्यापासून थोडं अंतर ठेवून झोपण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वेगळं गादं अंथरून त्यावर झोपायचं ठरवलं. मला थोडं वाईट वाटलं, पण मी विचार केला की कदाचित त्यांचा राग अजूनही थंड झालेला नाही, म्हणून त्यांनी असं केलं असेल. मी ही गोष्ट जसंतसं सहन केलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. दुसऱ्या सकाळी मी उठले आणि माझ्या रोजच्या कामांमध्ये व्यस्त झाले. जेवण बनवणं, मुलाला तयार करणं, घराची साफसफाई, मी सगळं नेहमीप्रमाणे केलं, पण कुठेतरी मनात एक अस्वस्थता होती. संध्याकाळ झाली आणि जेव्हा रात्री झोपण्याची वेळ आली, तेव्हा पुन्हा माझ्या पतीने माझ्यापासून दूर गाद्यावरच झोपायचं ठरवलं. आता माझी अस्वस्थता आणखीनच वाढली होती. मागील 4-5 दिवसांपासून हे असंच चालू होतं. त्यांनी माझ्याशी बोलणंही कमी केलं होतं. ते फक्त कामापुरतीच बोलायचे आणि त्यातही एक प्रकारची थंडावाट होती. असं काय होतं की मी इतकी मोठी चूक केली होती की ते माझ्याशी बोलू इच्छित नव्हते आणि माझ्यापासून दूर राहू इच्छित होते. माझ्या मनात खूप प्रश्न येऊ लागले होते. त्यांचं अंतर आणि हे वागणं मला आतून खूप त्रास देऊ लागलं होतं. आमच्या घरी फक्त आम्ही तिघंच होतो, मी, माझा पती आणि आमचा एक छोटासा मुलगा. आम्ही गावात राहत होतो आणि शेतीच्या कामातून आपला उदरनिर्वाह करत होतो. सकाळी सगळी कामं उरकून आम्ही शेतात जात होतो. शेतात आम्ही दोघं एकत्र काम करायचो, पण तरीही ते माझ्याशी जास्त बोलत नव्हते. माझ्या शेजारी उभं राहूनही ते गप्पच असायचे, जणू मी त्यांच्यासाठी आता काही महत्त्वाचीच नाही. त्यामुळे माझी अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. मला समजत नव्हतं की त्यांचा राग इतका मोठा का आहे. मी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी सगळ्या प्रयत्नांची शर्थ केली होती, पण काहीच उपयोग होत नव्हता. संध्याकाळ होताच ते पुन्हा माझ्यापासून दूर होत. रात्रीच्या अंधारात मी एकटीच बिछाण्यावर पडून राहायचे. त्यांच्या जागेवर पडलेली थंड गादी मला अधिकच उदास करायची. आता जवळपास 1 महिना झाला होता, पण तरीही काहीच बदललं नव्हतं. माझं मन दररोज उदास होत चाललं होतं. मी अनेकदा विचार केला की त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू, पण ते प्रत्येक वेळी बोलण्यापासून टाळायचे. मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला सुरुवात केली होती. त्यांच्या आवडीच्या साड्या नेसायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली होती, पण तरीही त्यांनी कधीच माझं कौतुक केलं नाही. या बाबतीत मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलले. तिने मला काही सल्ले दिले, पण त्यानेही काही फरक पडला नाही. मी काय करावं, कसं करावं, हाच विचार करत राहिले. माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले होते. मला वाटत होतं की ते एकदाच मला सांगून टाकतील की माझी चूक काय होती. शेवटी कोणत्या गोष्टीवर ते माझ्यावर इतके नाराज होते, त्यांचा हा दररोजचा थंडावा पाहून आता मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी आज रात्री मी त्यांच्याशी बोलूनच राहीन. मला त्यांचा प्रेम पुन्हा पाहिजे होतं. त्यांच्या जवळ राहण्याची आस माझ्या मनात पेट घेत होती. त्यांचं अंतर मला खूप त्रास देत होतं आणि आता मी ते सहन करू शकत नव्हते. दिसण्यात मी खूप सुंदर होते. माझ्या चेहऱ्याची सुंदरता, डोळ्यांची चमक आणि हलकीशी स्मितहास्य हे सगळं माझ्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच ओळख देत होतं. लग्नाला अनेक वर्ष झाली होती, पण तरीही मी माझी सुंदरता आणि आकर्षण कायम राखलं होतं. माझी चमकती त्वचा, लांबसडक काळे घनदाट केस आणि सडपातळ शरीर
पाहून अनेकांच्या नजरा माझ्यावर टिकून राहायच्या. जेव्हा मी घराबाहेर जायचे तेव्हा आसपासचे पुरुष मला टक लावून बघायचे. त्यांची नजर कधीकधी मला थोडी अस्वस्थ करायची, पण मी नेहमीच हे दुर्लक्ष करणं पसंत करायचे. अनेकदा माझ्यावर अशा नजरा पडायच्या, पण मी कधीच त्यांना मनात ठेवायचं नाही. आमच्या शेजारी एक भाऊ देखील राहायचे. ते नेहमीच माझी मदत करायचे, पण त्यांच्या नजरेत कधी कधी एक वेगळा भाव दिसायचा, ज्यामुळे मला असं वाटायचं की ते माझ्याबद्दल काही वेगळं विचार करत आहेत. तरीही मी याकडे जास्त लक्ष दिलं नाही. अनेकदा त्यांनी माझ्याशी जास्त बोलण्याचा आणि चांगल्या वागणुकीने वागण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना जास्त महत्त्व दिलं नाही. मला माहीत होतं की काही पुरुष असे असतात ज्यांचं लक्ष फक्त शारीरिक आकर्षणावर असतं. त्यांच्या दृष्टीने महिला फक्त एक आकर्षण असतात आणि जेव्हा त्यांचा हेतू पूर्ण होतो तेव्हा ते त्यांना सोडून देतात. मला हे सगळं माहीत होतं, म्हणून मी कधीच त्या मार्गावर गेले नाही. मी नेहमी माझी इज्जत आणि माझ्या मूल्यांना जपलं आणि मला माहीत होतं की माझ्या नात्याचा काय महत्त्व आहे. मित्रांनो, मी हे सगळं म्हणून सांगतेय कारण मला माहीत आहे की सगळे पुरुष असे नसतात. काही पुरुषांमध्ये खरंच प्रेम आणि आदर असतो, पण जे पुरुष महिलांना फक्त त्यांच्या शरीराच्या दृष्टिकोनातून बघतात त्यांनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा. महिलांच्या फक्त शरीराचं अस्तित्व नसतं, त्या एक व्यक्तिमत्व असतात ज्यांचं स्वतःचं अस्तित्व असतं. एक दिवस सकाळी मी आणि माझे पती नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी निघालो. आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि वातावरण काही वेगळंच सांगत होतं. तरीही आम्ही नेहमीप्रमाणे शेतात काम करू लागलो. दुपारपर्यंत ढग अधिकच दाट झाले आणि अचानक ढगांच्या गडगडण्याचा आवाज ऐकू आला. नंतर पाऊस सुरू झाला. हे पाहून आम्ही लवकरच शेतात असलेल्या एका झोपडीत गेलो. आता दुपारचे 2 वाजले होते आणि पाऊस जोरात कोसळत होता. थोड्या वेळानंतर पावसासोबत गारा पण पडू लागल्या. वातावरणात गारठा पसरला होता आणि अचानक खूपच थंडी वाटू लागली. पाऊस आणि गरांच्या जोरदार सरींसोबत थंड हवा पण वाहत होती. आम्ही झोपडीत सुरक्षित होतो, पण थंडीमुळे आमचे हातपाय सुन्न होऊ लागले होते. माझ्या पतींची परिस्थिती माझ्यापेक्षा अधिक वाईट होत होती. त्यांचा शरीर थंडीने थरथरत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी काळजी पाहू शकत होते. या थंडीत आम्ही आग लावण्याचा प्रयत्न केला, पण झोपडीत त्याची शक्यता नव्हती. झोपडीत एक छोटीशी खाट होती. मी माझ्या पतींना त्यावर बसवलं आणि तिथे ठेवलेली शाल त्यांना ओढवली, पण थंडीमुळे त्यांचा शरीराचा थरथरवणं थांबत नव्हतं. मी हळूच त्यांचे हात माझ्या हातात घेतले आणि त्यांना उब देण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या थंड पायांना हळूहळू चोळून त्यांना गरम ठेवायचा प्रयत्न केलं, पण त्यांच्या शरीरातली थंडी तशीच होती आणि ते थरथरतच होते. पाहता पाहता आता संध्याकाळचे 5 वाजले होते. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता आणि गरांच्या सरींनाही जोर आली होती. आमच्या शेतापासून गावात जायला एक छोटी नदी ओलांडावी लागायची आणि पावसामुळे त्यात पूर आला होता. त्यामुळे घरी परतणं अशक्य होतं. आम्ही झोपडीत बसून राहिलो आणि बाहेर पाऊस थांबायचं नावच घेत नव्हतं. आता संध्याकाळ झाली होती आणि आमच्या आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. आम्हाला रात्र तिथेच काढावी लागेल हे विचार करून माझं मन थोडं अस्वस्थ झालं. वातावरण खूप थंड झालं होतं आणि आमच्याकडे फक्त एकाच शालचा आधार होता. मला माझ्या पतींचं थंडीने थरथरतन चेहरा पाहून खूप वाईट वाटत होतं. त्यांच्या ओठांचा थरथर सुरू होता आणि ते व्यवस्थित बोलूही शकत नव्हते. तेव्हा मी त्यांच्या जवळ गेले, त्यांचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या कपाळावर हात ठेवून जाणलं की ते किती थंड झाले आहेत. मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला खूप थंडी वाजत आहे का? त्यांना असं पाहून काही बोलणं चुकीचं होतं, म्हणून मी त्यांना माझ्या जवळ ओढून त्यांच्या शरीराला उब देण्याचा प्रयत्न करू लागले. कधी कधी मला माझ्या पतींवर रागही यायचा,
कारण इतक्या दिवसांपासून ते माझ्याशी नीट बोलतही नव्हते आणि माझ्या जवळही आले नव्हते. त्यांच्या या अंतराने माझ्या मनात अस्वस्थता भरली होती. पण आज परिस्थिती वेगळी होती. पाऊस, थंडी आणि वातावरणाच्या थंडीनं आम्ही दोघंही त्रस्त होतो. आज मला माझ्या पतींची काळजी घ्यायची होती. रात्र खूप थंड होती आणि झोपडीत इतकी थंडी होती की आम्हाला असं वाटत होतं की जर काही केलं नाही तर कदाचित आम्ही या थंडीपासून वाचणारच नाही. रात्री पाऊस थांबला होता, पण नदीत आलेल्या पुरामुळे घरी परतणं अजूनही शक्य नव्हतं. म्हणून मी हळूहळू त्यांच्या जवळ गेले. ते थंडीमुळे खूपच थरथरत होते. त्यांना या अवस्थेत पाहून माझं मन झालं की लवकरात लवकर त्यांची काळजी घ्यावी. आमच्यातील सगळ्या भांडणं आणि गैरसमज विसरणंही आवश्यक होतं. म्हणून मी त्यांना माझ्या जवळ ओढलं आणि त्यांच्या थंड हातांना चोळून त्यांना उब देऊ लागले. कधी माझ्या पायांनी त्यांच्या पायांना चोळत होते, तर कधी हातांनी त्यांच्या हातांना. मग थोड्या वेळातच त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि आता त्यांच्या शरीरातील ऊब मला जाणवू लागली होती. मग मी त्यांना थांबायला सांगितलं आणि त्यांना शाल ओढवली. जसजशी रात्र पुढं जात होती, थंडी थोडी कमी होत होती आणि आमच्यातलं अंतरही हळूहळू मिटत होतं. आम्हाला जाणवलं की संपूर्ण रात्र इथेच घालवावी लागेल. तेव्हा मी म्हटलं, जर आपण असं वेगवेगळं बसून राहिलो तर काहीच वेळात थंडी आपल्याला हरवेल. तेव्हा त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि आम्ही एकमेकांच्या बाहुपाशात हरवून गेलो. तेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला. आता त्या रात्रीच्या शांततेत बाहेर पावसाचा आवाज आणि आमचं जवळ असण्याचा अनुभव खूपच रोमँटिक झाला होता. मग जसं त्यांनी मला आपल्या बाहुपाशात घेतलं, तसं हळूहळू आमच्या शरीरात घर्षण होऊ लागलं आणि मग थंडी आमच्या आतून निघून जाऊ लागली. त्या थंड रात्री त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांनी आमच्यातल्या अंतर आणि गैरसमज दूर करायला सुरुवात केली. त्यांच्या बाहुपाशात सारा राग, ताण आणि गैरसमज हळूहळू दूर होऊ लागले. मग मी माझं प्रेम व्यक्त केलं आणि त्यांनीही त्यांच्या प्रेमाची ऊब दाखवायला सुरुवात केली, ज्यामुळे मला सुरक्षितता आणि समाधानाचा अनुभव येऊ लागला. आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे बुडून गेलो. त्या थंड रात्री एकमेकांच्या उबदारतेचा अनुभव आम्हाला आणखी जवळ आणत होता. आमच्या आतल्या उबेनं थंडी पूर्णपणे पळवली होती. त्यांच्या मऊ आणि प्रेमळ स्पर्शाने मला सगळं विसरण्याची जाणीव दिली. हळूहळू त्यांनी मला प्रेमाने चुंबन दिलं. जेव्हा त्यांचे ओठ माझ्या ओठांवर आले, तेव्हा आमच्यातल्या उबेनं आम्हाला आणखी जवळ आणलं. त्यानंतर आम्ही रात्रभर एकमेकात हरवून गेलो आणि 1 महिन्याची जी तडप होती, तिला पूर्णपणे दूर केलं. सकाळ कधी झाली हे आम्हाला कळलंच नाही. जेव्हा हळूहळू सूर्यकिरण झोपडीच्या भेगांमधून आत येऊ लागले, तेव्हा मला जाणवलं की रात्रीचा संकट आता मागे राहिलं आहे. जेव्हा मी बाहेर आले, तेव्हा पाहिलं की वातावरण खूपच आनंदी झालं होतं. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि थंड वारा आता हळूहळू ऊब आणत होता. सकाळचे 8 वाजत आले होते आणि हलकं ऊन आकाशात चमकत होतं. मी परत झोपडीत गेले तर पाहिलं की माझे पती अजूनही शांतपणे झोपले होते. रात्रीच्या सगळ्या थकव्यानं ते गाढ झोपले होते. मग मी त्यांना हळूच उठवलं आणि म्हटलं, "उठा, सकाळ झाली आहे." त्यांनी डोळे उघडले आणि हळूहळू बाहेर आले. आता आम्ही दोघं झोपडीच्या बाहेर उभं राहून कोमल उन्हाची ऊब अनुभवायला लागलो. रात्रीची थंडी आणि पावसाची थंडी आता हळूहळू उन्हाच्या गरमीतून दूर होत होती आणि आमच्या शरीरात पुन्हा ऊब परतायला लागली होती. त्या थंड रात्री आम्ही एकमेकांसोबत राहून आमचं जीवन वाचवलं होतं. आता नव्या दिवसाची सुरुवात नव्या विचारांसोबत व्हायला हवी होती. तेव्हाच माझे पती माझ्या जवळ आले. मग त्यांनी हळूच माझा हात धरला आणि म्हटलं, "रात्री जर तुम्ही तुमचं पत्नीधर्म निभावला नसता, तर कदाचित आज आपण दोघं थंडीमुळे मृत्युमुखी पडलो असतो. ज्या धीराने आणि समजुतीने तुम्ही आपलं जीवन वाचवलं, त्याबद्दल मी तुमचा ऋणी
झालो आहे. त्यांच्या आवाजात आपलेपणा आणि प्रेम जाणवत होतं. मग ते थोडं शांत झाले आणि माझ्याकडे पाहून बोलले, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली आहे. 1 महिन्यापासून मी तुमच्याशी चुकीचा वागलो होतो. तुम्हांवर राग धरून तुम्हाला दूर ठेवलं आणि तुमचं हक्क तुम्हाला दिलं नाही. माझं वागणं योग्य नव्हतं. त्यांच्या डोळ्यात पश्चात्तापाची भावना स्पष्ट दिसत होती. तेव्हाच मी त्यांच्या हातावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हटलं, माझ्या मनात तुमच्यासाठी कोणताही राग नाही. तुम्ही सगळं विसरा. माझ्यासाठी महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही माझ्या जवळ आहात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेष आली आणि त्यांनी मला हळूच मिठी मारली आणि एक प्रेमळ चुंबन घेतलं. असं वाटलं जणू सारा राग, ताण आणि गैरसमज दूर झाले आहेत. एक गोष्ट सांगायचं विसरले होते. त्या दिवशी जेव्हा आम्ही शेतावर जात होतो तेव्हा माझी लहान मुलगी आमच्यासोबत नव्हती. मी तिला घरीच ठेवलं होतं आणि शेजारणीला तिची काळजी घेण्याचं सांगितलं होतं. शेजारीण खूप चांगली होती आणि ती माझ्या मुलीची काळजी व्यवस्थित घेत होती. त्यामुळे मला आणि माझ्या नव्याला थोडासा दिलासा वाटत होता. त्या दिवशी मी माझ्या शेजारणीची खूप आभारी होते, कारण तिच्यामुळे आम्ही दोघं एकत्र वेळ घालवू शकलो. मी म्हटलं, चलो आता घरी जाऊया. आजचा दिवस एक नवी सुरुवात घेऊन आला आहे. मग आम्ही दोघं एकमेकांकडे हसत घराकडे निघालो. बाहेरचं वातावरण आता स्वच्छ आणि आनंदी झालं होतं. नदीचं पाणीही आता शांत झालं होतं. घरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही नळाच्या ताज्या पाण्याने छान स्नान केलं. जसं त्या पाण्याने आम्ही सगळ्या चिंता, थकवा आणि थंडी दूर केली होती. स्नान केल्याने मनाला ताजेपणा मिळाला आणि शारीरिक आणि मानसिक थकवा संपला. त्याच्यानंतर मी माझ्या नव्याचे आवडते कपडे घातले आणि त्यांना सुद्धा छान कपडे घालायला सांगितले. अनेक दिवसांनी आम्ही अशा प्रकारे मोकळ्या मनाने, प्रेमाने एकत्र होतो. जसं आमचं नातं पुन्हा फुलू लागलं होतं. त्या दिवशीचं काहीतरी खास होतं. मी माझ्या नव्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहत होते आणि मला जाणवत होतं की त्यांचं प्रेम पुन्हा माझ्यासाठी परतलं आहे. जसं त्यांचा सगळा राग, ताण आणि गैरसमज पाण्यात वाहून गेला असावा. त्या दिवशी मी घरी माझ्या नव्याचा आवडता चविष्ट असा स्वयंपाक केला. मग आम्ही दोघं हस्तगप्पा मारत जेवण करत होतो. जसं जुने दिवस पुन्हा परत आले होते. सगळं पुन्हा आधीसारखं झालं होतं. आमच्या घरात आधीसारखी शांती, प्रेम आणि आनंद पुन्हा परत आला होता. त्या रात्रीच्या अनुभवाने मी खूप काही शिकले. पाऊस, थंडी आणि गारठा यांनी जरी आम्हाला त्रास दिला असला तरी या परिस्थितीत आम्ही आमच्या प्रेमाची पुन्हा जाणीव केली. त्या दिवशी जर इतका जोरदार पाऊस आला नसता आणि आम्हाला त्या झोपडीत थांबावं लागलं नसतं तर कदाचित मला माझ्या नव्याचं प्रेम पुन्हा मिळालं नसतं. त्या थंड पण उबदार आलिंगनाच. या रात्री जेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो तेव्हा सगळं बदललं. आता आम्ही नेहमीप्रमाणे प्रेमाने, आनंदाने एकमेकांसोबत राहायला लागलो आणि आमचं नातं पुन्हा नव्या जोमानं फुलायला लागलं. मग मित्रांनो, अशी ही घटना आमच्यासोबत घडली होती. ही होती आमची आजची छोटीशी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणखी अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही. धन्यवाद. लड़कियां पटाने का टाइम आ गया, मैं अब 18 प्लस हो गया। लड़कियां पटाने का टाइम आ गया, मैं अब 18 प्लस हो गया। लड़कियां पटाने का टाइम आ गया, मैं अब 18 प्लस हो गया। दिल ये बात कहता है हर कुड़ी से प्यार चाहता है। दिल
फंसाऊंगा। लड़कियां पटाने का टाइम आ गया, मैं अब 18 प्लस हो गया। लड़कियां पटाने का टाइम आ गया, मैं अब 18 प्लस हो गया। लड़कियां पटाने का टाइम आ गया, मैं अब 18 प्लस हो गया। गोरी हो या काली, सबका बनूंगा माली। हे, गोरी हो या काली, सबका बनूंगा माली। बैक सीट पे बैठ